तर पीएच स्केल आपण बघणार आहे. पीएच स्केल किंवा त्याला दुसरं नाव आहे सॉरेनसेन स्केल. पीएच स्केल मध्ये आता इथं हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन लिहिलेलं आहे. इट इज इन मोल पर क्यूबिक डेसिमीटर. हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन इथं 1 into 10 raised to 0, इथं 10 raised to -1, -2, -4. तर हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन इन मोल्स पर क्यूबिक डेसिमीटर किंवा याला कॅपिटल एम लिहिलं तर चालतं. मोलार, ओनली मोलार. तर हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन जर का एवढा असेल तर काय करायचं? पीएच कसा असतो बघा. जेवढी 10 ची मायनस पॉवर तेवढा पॉझिटिव्ह पीएच. लक्षात राहिलं का बघा. 10 ची मायनस पॉवर किती आहे? तर पीएच लिहिताना काय करायचं? ते मायनस पॉवर आहे ती पॉझिटिव्ह पीएच लिहायचा. आता इथं मी पीएच लिहितो. पीएच 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. 10 ची पॉवर किती आहे बघा? -1, पीएच 1 आला. 10 ची पॉवर -2, पीएच 2 आला. 10 ची -3 पॉवर, पीएच 3 आला. त्याच पद्धतीनं असे 14 पर्यंत आले. पीएच ला आपण मागच्या वेळेला सांगितलं, पीएच इट इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 फॉर हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. एखाद्या द्रावणामधलं किंवा कोणत्याही द्रावणामधलं हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन मोजणं म्हणजेच पीएच मोजणं. कळलं? हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच पीएच. आपल्या रक्ताचा पीएच 7.2 आहे. लक्षात घ्या. ब्लड 7.2 पीएच म्हणजे आपण नॉर्मल कंडिशन मध्ये आहे. सध्या तुम्ही आजारी नाही, काही नाही, तुम्हाला बरं वाटतं, 7.2 पीएच आहे. प्लस मायनस 0.1 न जर पीएच बदलला तर तुम्ही आजारी असता. लक्षात घ्या. फार तर असं सांगता येईल, एखाद्या पेशंटची सिरियस कंडिशन असेल तर प्लस 0.1 न जरी पीएच बदलला तरी तो सिरियस असू शकतो. लक्षात घ्या. म्हणजे पीएच इतका ऍक्युरेसी महत्वाची आहे त्याची. आता पीएच माहिती असेल तर पीओएच पण काढता येतो त्याच्यावरून. जर का एखाद्या द्रावणामधलं हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन माहिती असेल तर हायड्रॉक्सिल आयन कॉन्सन्ट्रेशन पण आपल्याला काढता येतं. आता इथं हायड्रॉक्सिल आयन कॉन्सन्ट्रेशन मी लिहितो. इट इज इन मोल्स पर क्यूबिक डेसिमीटर किंवा कॅपिटल एम. आता हे 1 into 10 raised to 0 असेल तर इथं 1 into 10 raised to -14. त्यावेळेला पीओएच किती लिहायचा? 14. इथं 10 raised to -13, 10 raised to -12, 10 raised to -11, 10 raised to -10, 10 raised to -9, 10 raised to -8, 10 raised to -7, 6, 10 raised to -5, 10 raised to -4, 10 raised to -3, 10 raised to -2, 10 raised to -1 आणि 10 raised to 0. हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन हे असेल तर हायड्रॉक्सिल हे असेल.
आणि मग पीओएच 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि 0. कारण पीएच आणि पीओएच यांची बेरीज किती असते नेहमी 14. 8 आणि 6 14. पीएच किती आहे 6, पीओएच 8. पीएच आणि पीओएच कोणतंही द्रावण घ्या तुम्ही, विश्वामधलं कोणतंही द्रावण कन्सिडर करा, कोणताही पदार्थ म्हणजे फूड आपला अन्न असेल किंवा कुठलंही काही असेल, मेडिसिनल प्रिपरेशन्स असतील, औषधं असतील, गोळ्या असतील, काय जे असेल तर त्याचा पीएच महत्वाचा आहे, लक्षात घ्या. एखादी वस्तू किंवा खाद्यपदार्थ खराब झाला याचा अर्थ त्याचा पीएच खराब झाला. दूध, दही, आता दूध बिघडलं म्हणता तुम्ही, दूध ते हे झालं, पीएच बिघडला. दूध व्यवस्थित आहे याचा अर्थ पीएच व्यवस्थित आहे. कुठलीही गोष्ट खराब झाली याचा अर्थ त्याचा पीएच बिघडला. एखादी वस्तू आज तयार केलेली आहे, उद्या परवा आंबट होती, भाजी सकाळी केली उन्हाळ्याच्या दिवसामध्ये संध्याकाळी आंबट झाली, पीएच बदलला, बस बाकी काही नाही, लक्षात घ्या. तर पीएच ला एवढं महत्व आहे, लक्षात घ्या. पीएच म्हणजे काय? इट इज निगेटिव्ह लॉगॅरिथम टू दी बेस 10 फॉर हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. दॅट इज हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्रेस्ड इन मोल्स पर क्यूबिक डेसिमीटर. तर हे स्केल जे दिलेलं आहे ते सॉरेनसेन स्केल. आता याच्यामध्ये हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन इथं 10⁻⁻7 आहे. त्याच वेळेला हायड्रॉक्सिल आयन कॉन्सन्ट्रेशन पण 10⁻⁻7 आहे. पीएच 7 आहे, पीओएच पण 7 आहे. त्यावेळेला ते सोल्युशन काय असेल? न्यूट्रल, म्हणजे ऍसिडिक पण नसेल आणि बेसिक पण नसेल. कळलं का? पीएच 7 असेल तर पीओएच 7 म्हणजे सोल्युशन न्यूट्रल. आणि याच्या आतमध्ये सोल्युशन काय असेल? ऍसिडिक. आणि याच्या पुढं सोल्युशन काय असेल? बेसिक. कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁻7 मोलार असेल तर हायड्रॉक्सिल पण 10⁻⁻7 मोलारच असेल. आणि पीएच 7 असेल, पीओएच 7 असेल, सोल्युशन न्यूट्रल असेल. जर का 10⁻⁻7.1 असेल तर सोल्युशन बेसिक असेल. जर का हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁶.99 असेल तर सोल्युशन ऍसिडिक असेल. म्हणजे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन एक्झॅक्टली 7 असेल तर आणि तरच सोल्युशन न्यूट्रल असतं, अन्यथा नाही. तर हे स्केल कोणी दिलं? सॉरेनसेन या सायंटिस्टने दिलं. म्हणून याला सॉरेनसेन स्केल फॉर पीएच आणि पीओएच म्हटलेलं आहे. तुम्हाला सीईटीला वगैरे हे सोपे प्रश्न येऊ शकतात. हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशनचं समजा तुम्हाला 1 काय असेल ते दिलं, 10 एवढी पॉवर दिली तर डायरेक्टली पीएच तोंडी लिहून टाकायचा. 10⁻10 आहे तर पीएच 10 आला. पीएच 10 आला तर पीओएच किती? पीएच 10 असेल तर पीओएच किती? 4. तर अशा पद्धतीने तुम्हाला पीएच आणि पीओएच चा हा भाग याचे मार्क घालवू नका बरं का, अतिशय सोपा भाग आहे हा. त्यानंतर आपण याच्यावरती प्रॉब्लेम घेणार आहे. प्रॉब्लेम नंबर 1. तर कालचे दुसरी घेऊ आपण प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट पीएच अँड पीओएच ऑफ 0.005 मोलार H2SO4 solution. Calculate pH of, किंवा असं करू 0.005
5 मोलार H2SO4 सोल्युशन. आता एक लक्षात ठेवा, फॉर मोनोबेसिक ऍसिड. मोनोबेसिक ऍसिड म्हणजे अशा ऍसिड मध्ये H किती असतात तर एक H असतो, त्याला मोनोबेसिक ऍसिड म्हणायचं. मोनोबेसिक ऍसिड कशाला? ज्या ऍसिड मध्ये एक H आहे त्याला. डायबेसिक ऍसिड कशाला म्हणायचं? ज्या ऍसिड मध्ये दोन H असतील त्याला. ट्रायबेसिक ऍसिड कशाला म्हणायचं? ज्या ऍसिड मध्ये 3 हायड्रोजन असतील त्याला. कळलं का? जेवढे हायड्रोजन तेवढं त्याला. आता मोनोबेसिक ऍसिड मध्ये हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. मोनोबेसिक ऍसिड मध्ये हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन किती असतं? जेवढं ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन आहे तेवढं. डायबेसिक ऍसिड मध्ये हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन किती असतं? 2 into कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. कारण का हायड्रोजन किती आहेत? 2 गुणिले कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. ट्रायबेसिक मध्ये हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन 3 into कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. लिहून घ्या फार तर, किंवा मी हे दिलेलं नाही त्याच्यात तसंच तुम्हाला हे पण करता येतं. हे झालं ऍसिड साठी. बेस साठी काय करता येईल? मोनो ऍसिडिक बेस. मोनो ऍसिडिक बेस साठी म्हणजे NaOH, त्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. डायबेसिक ऍसिड, डाय ऍसिडिक बेस म्हणायचं. डाय ऍसिडिक बेस साठी आता CaOH ट्वाइस असेल म्हणजे 2 OH असतील तर त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH कसं लिहिणार? 2 into कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. जेवढे OH, एक OH असेल मोनो ऍसिडिक बेस, 2 OH असतील डाय ऍसिडिक बेस. तर अशा पद्धतीने तुम्हाला हायड्रॉक्सिल आयन कॉन्सन्ट्रेशन, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन काढता येईल. ट्राय ऍसिडिक बेस साठी काय असेल? समजा H3PO3 किंवा काय असेल तर ते ट्राय ऍसिडिक बेस ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड असेल समजा. ट्राय ऍसिडिक बेस AlOH thrice is equal to concentration of hydroxyl ion is equal to 3 into concentration of base. आता आपल्याला इथं सोल्युशन मध्ये काय लिहायचं बघा? H2SO4 is a basic acid. H2SO4 is a dibasic acid. तर म्हणून hence concentration of hydrogen ion is equal to two into concentration of acid. मास्क वापरायचं. मी इथं तुमच्यापासून दूर आहे म्हणून मास्क नाही, मी इतर वेळेला वापरतो. हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 2 into कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड.
आता इथं 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड म्हणजे 0.05. ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलंय 0.05. परत सोमवारपासून गणवेश कंपल्सरी सांगा. 2 इंटू आता हे काय आलं 2 इंटू 5 इंटू 10⁻⁻². म्हणजे हे किती आलं 2×10 गुणिले 10⁻⁻². म्हणजे हे काय आलं 1 इंटू 10⁻⁻1. बरोबर आहे का बरोबर आहे 10 इंटू 10⁻⁻² च 1 इंटू 10⁻⁻² केलं तर चालतं का -3. टेन इंटू 10⁻⁻² म्हणजे किती 0.1. 1 इंटू 10⁻⁻1 म्हणजे किती बरोबर आहे ना. तर हे आलं हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. इट इज इन कैपिटल M, that is molar or mole per cubic decimeter. हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला कसं काढलं कळालं का काय केलं हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन डायबेसिक ऍसिड H2SO4 हे कसलं ऍसिड आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन किती आहे 2. म्हणून हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड 0.05. याचा गुणाकार केला 2 इंटू 10 इंटू 5 इंटू 10 हे 0.05 काय केलं 5 इंटू 10⁻². याचा गुणाकार केला 10 आला 10⁻². 10⁻² हे जर संपवायचं असेल तर 0.1 येतं हे. Thus pH is equal to negative log of hydrogen ion concentration. Hydrogen ion concentration that is minus log of 1 into 10⁻⁻1. लॉग टेबल काढायचे. आता हे जरा समजून घ्या आणि परत लिहा. मायनस चिन्ह बाहेर काढलं ज्यांना समजत नाही त्यांनी मायनस मायनस लॉग ऑफ 1 प्लस लॉग ऑफ 10⁻⁻1 इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ 1 म्हणजे 0 पॉइंट 1 चा कॅरेक्टरिस्टिक 0 1 चा लॉग बघायची सोय नाही म्हणून 10 चा बघायचा तो किती आला 0 0 0 प्लस आता हे प्लस आहे आणि इथं 10⁻⁻1 पॉवर आहे तर हे -1 पॉवर आहे ती कोइफिशिएंट होते -1 प्लस इथं -1 आलं तर इनटू लॉग ऑफ 10 1 परत काय झालं हे मायनस चिन्हाने याला मल्टिप्लाय केलं मायनस मायनस 0.0 मायनस मायनस प्लस 1 1 इंटू 1 1 आलं म्हणजे हे प्लस 1 आणि हे -0 म्हणजे pH किती आला 1 आला. कळलं का नाही नाही काहीच कळलं नाही. लॉग मायनस लॉग ऑफ 1 मायनस ला मायनस येत आहे लॉग ऑफ 1 1 चा कॅरेक्टरिस्टिक 0 1 चा लॉग बघायचा येत नाही म्हणून 10 चा लॉग बघितला 0 0 0 0 आले. आता प्लस आहे इथं इथं काय करायचं 10⁻⁻1 आहे ही मायनस पॉवर आहे जी ती इकडे घ्यायची. आता हे प्लस आणि हे -1 मायनस येतं -1 चं -1 आलं इनटू लॉग ऑफ 10 चा कॅरेक्टरिस्टिक 1 आणि 10 चा लॉग 0 मध्ये 0 0 0 1 गुणिले 1 1च आलं. या मायनस चिन्हाने याला मल्टिप्लाय केलं मायनस मायनस 0 मायनस मायनस प्लस 1 वजा 0 1 कळलं का pH किती आला 1 आला. Thus pH is equal to
thus pH of 0.05 molar H2SO4 is equal to 1. To calculate pOH, pH plus pOH is equal to 40. pH किती आला? Hence pOH is equal to 14 minus 1. 14 minus pH करूया. आता pH आला 1. 14 minus 1. That is pOH is equal to 30. pOH 13, pH 1. त्यानंतर दुसरा एक प्रॉब्लेम घेऊ. सेकंड, कॅल्क्युलेट किंवा pH of a solution is 5.6.38. Calculate the concentration of H plus ion. हा प्रॉब्लेम आपल्याला म्हणजे उलट जातोय आपण. pH दिल्यानंतर हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचं. सोल्युशन given pH is equal to 6.38. We know pH is equal to negative log of hydrogen ion concentration to the base 10. आता pH किती आहे? 6.38. Hence 6.38 is equal to minus log of hydrogen ion concentration. अगोदर समजून घ्या आणि मग सोडवा असं माझं मत आहे. आता इथं काय करायचं? log of hydrogen ion concentration to the base 10 is equal to minus 6.38. हे मायनस साइन काय केलं? त्या बाजूला नेलं. log of H plus ion concentration to the base 10 is equal to हे चिन्ह इकडे आलं minus 6.38. कळतं का? आता परत ही टर्म मला काय करायची? आणखी हे log टर्म घालवायची आहे. म्हणून काय केलं? हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ minus 6.38. ह्याचा लॉग हे लॉग टर्म घालवायचे असेल तर याचा अँटी लॉग बघायचा. मग पुढे काय येतं? हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू. आता अँटी लॉग लॉग हे मायनस संख्येचा बघता येत नाही. म्हणून काय करायचं? अँटी लॉग minus 6.38. आता हा भाग तुम्ही समजून घ्या. इथं हा भाग मी कसा सोडवतोय बघा. ही संख्या आहे minus 6.38. म्हणजे ह्या दोन्ही पॉइंट -6 आहे आणि -0.38 आहे. कळलं का? ही संख्या कशी आहे? -6 आणि -0.38 आहे. त्याचं मी सेपरेशन करून लिहितो. -6 आणि -0.38. कळतं का बघा? ही संख्या मी वेगळी लिहिलेली आहे. आता या संख्येमध्ये आपल्याला ज्याचा अँटी लॉग लॉग बघायचा ती संख्या पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणून काय करायचं? या संख्येमध्ये एक प्लस करायचा, एक मायनस करायचा. इथं आपण काय करूया? -1 करूया आणि इथं +1 करूया. हे -1 -6 -7 झालं.
आणि हे मोठ्या संख्येचं चिन्ह, हे -7 आणि पॉइंट प्लस 0.62 हे दोन्ही एकत्र आलं बार 7.62. हे मायनस चिन्ह 7 पुरतं मर्यादित आहे. हे मायनस चिन्ह 7 पुरतं मर्यादित आहे आणि हे 0.62. इकडे दिसत नसेल तर आपण हे घेऊ इकडं. ही संख्या कशी आहे बघा, -6.38. ही संख्या आपल्याला यातला ज्याचा अँटीलॉग बघायचा आहे ती संख्या पॉझिटिव्ह करून घ्यायची. मग ही संख्या मी अशी लिहितो -6 आणि -0.38. त्याच्यानंतर आता या संख्येमध्ये एक प्लस करूया आणि एक मायनस करूया, काय फरक पडतो का? तर एक प्लस करायचं म्हणजे एक मायनस करायचं म्हणजे इथं आला आणि एक प्लस करायचं म्हणजे इथं आला. हे -1 -6 -7 आणि हे +1 मायनस हे काय आलं, इथं मोठ्या संख्येचं चिन्ह +1 आहे आणि पॉइंट -0.32. ह्या दोन्हीचं एकत्रीकरण करायचं परत. हे मायनस चिन्ह फक्त 7 पुरतं मर्यादित आहे आणि ही संख्या पॉझिटिव्ह आहे. मग ते लिहायचं कसं, बार 7.62. याचा अर्थ काय, -7 मायनस चिन्ह 7 पुरतं मर्यादित आहे आणि बाकीची संख्या पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आपल्याला काय झालं, 0.62 चा अँटीलॉग बघता येणं सोपं आहे. म्हणजे अँटीलॉग ऑफ ही संख्या म्हणजेच हे अँटीलॉग बार 7.62. आता इथून परत आणखी सोपं करून सांगतो तुम्हाला. अँटीलॉग ऑफ बार 7.62. सर्वांनी लक्ष द्या. अँटीलॉग पान उघडायचं तुम्ही. आता अँटीलॉगचं पान उघडताना काय करायचं, इथं हे जे बार जेवढं आहे तेवढं काय करून टाकायचं, डायरेक्टली 10 तेवढी पॉवर बनवून टाकायची. समजलं का? बार 7 आहे तर 10⁻⁻7 करून टाका. आता बार 7 चा विषय संपल्यानंतर तिथे संख्या किती राहिली, 0. बरोबर आहे का? म्हणजे 0.62 आहे. मग 0.62 अँटीलॉग बघा ना किती, 41 69. आता इथं आपण 0 म्हटलोय. बार 7 च 10⁻⁻7 केलं, राहिली संख्या किती, 0. 0 मध्ये 1 मिसळायचा म्हणजे हे किती आलं, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन 4.16. thus hydrogen ion concentration is equal to 4.169 into 10⁻⁻7. Calculate hydrogen ion concentration. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम असेल. तुम्ही माझ्या लेक्चर मध्ये असेल तर ते परत घरी जाऊन लिहून काढा. त्यानंतरचा पुढचा भाग आहे हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट. पुढचा भाग काय आहे, हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट. हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट. तर हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट, हायड्रॉ म्हणजे पाणी, लिसिस म्हणजे सेपरेशन. पाण्याच्या साहाय्याने एखाद्या सॉल्टचं सेपरेशन करणं. कळलं? हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट. हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट. नावातच आहे ते, हायड्रो म्हणजे वॉटर
लिसिस म्हणजे सेपरेशन, पाण्याच्या साह्याने एखाद्या सॉल्टचं सेपरेशन करणं, त्याला हायड्रोलिसिस. सॉल्ट म्हणजे क्षार. तर आपल्याला हायड्रोलिसिस ऑफ सॉल्टची डेफिनेशन कशी सांगता येईल बघा. दी कॅटायन, कॅटायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्जड आयन. एनायन म्हणजे निगेटिव्हली चार्जड आयन. कॅटायन एनायन or both ions of a salt reacts with water and they produces acidity or basicity known as hydrolysis of salt. Cation positively charged ion, anion negatively charged ion. Cation anion किंवा या दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही पण आयन्स पाण्याशी रिएक्ट होतात. कॅटायन जर का पाण्याशी रिएक्ट झाला किंवा ऍसिड किंवा बेस काहीतरी तयार होईल. एनायन पाण्याशी रिएक्ट झाला, ऍसिड किंवा बेस काहीतरी तयार होईल. कॅटायन एनायन और बोथ द आयन्स reacts with water and they produces acidity or basicity, that is known as hydrolysis. त्यालाच काय म्हणायचं? हायड्रोलिसिस. In this chapter, on the basis of acid base behavior, there are 4 different types of salt. Acid हे स्ट्रॉंग असू शकतं, वीक असू शकतं. बेस स्ट्रॉंग असू शकतो, वीक असू शकतो. तर स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस मिक्स केलं तर त्याच्यापासून एक सॉल्ट तयार होतो. स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस मिक्स केला त्याच्यापासून एक सॉल्ट तयार होऊ शकतो. वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस एकत्रित केलं त्याच्यापासून एक सॉल्ट तयार होतो. आणि वीक ऍसिड वीक बेस तयार केला तर त्याच्यापासून एक सॉल्ट तयार होतो. म्हणजेच काय? इन ऑल देर आर 4 different types of salts on the basis of acid base behavior. Number 1, that is म्हणजे हे डिफरंट टाइपचे सॉल्ट्स कसे आले बघा. हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट. पहिला सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. दूसरा salt of strong acid and weak base. तीसरा salt of weak acid and strong base. आणि चौथा salt of weak acid and weak base. In all there are 4 different types of salts. याचा आपण इन डिटेल अभ्यास करणार आहे या सॉल्टचा. आता उदाहरण घ्यायचंच म्हटलं तर कोणतंही स्ट्रॉंग ऍसिड घ्यायचं. HCl घ्या, H2SO4 घ्या, HNO3 घ्या, प्लस स्ट्रॉंग बेस कोणताही घ्या, NaOH घ्या, KOH घ्या, हे आणि हे मिक्स करायचं आणि तयार होणारे सॉल्ट. NaOH आणि HCl मिक्स केलं NaCl सॉल्ट तयार झाला. NaOH आणि H2SO4 रिएक्ट मिक्स केलं Na2SO4 सॉल्ट तयार झाला. KOH आणि HCl रिएक्ट केलं KCl सॉल्ट तयार झाला.
तर NaCl, KCl, Na2SO4, K2SO4, NaNO3, KNO3, these are the salts of strong acid and strong base. या दोन्हीची रिएक्शन करायची, सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. ते सॉल्ट, त्या सॉल्टला नाव काय द्यायचं? स्ट्रॉंग सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. तर अशा पद्धतीचे हे डिफरंट टाइप्स ऑफ सॉल्ट्स आहेत.